तर जसं आहे तसं तुम्हाला तर सांगायचंच राहिलं होतं की आम्ही दवाखान्यातून वापस येताना काका भेटले. अतिशय असे वेगवेगळे नमुने भेटले. तिकडून रस्ता असून पूर्ण इथून इंजन टाकत होते. काय सांगावं यांच्याबद्दल तुम्हाला म्हणून सांगतो. या चिन्हाचा अर्थ नेमका तरी काय तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर कळला नाही कारण मी हुशार नव्हतो तेवढा. बालपण देगा देवा तुला मुंगी साखरेचा रवा. तरुण पण असं असते बालपण असं असते म्हणून माझा विचार आला. मी म्हटलं आणखी बुटे झाल्यावर कुठं ज्यूस प्यायला भेटते म्हणून आता ज्यूस पिऊन घ्या म्हणून थेट दुकानात गेलो ज्यूस मागितलं. तिथं गेल्या गेल्या मला कळलं केवढा मोठा फॅन आहे हा. समजा हॉल मध्ये लावला तर बेडरूम मध्ये लावायची गरज नाही, किचन मध्ये लावायची गरज नाही, बाथरूम पर्यंत हवा झाली. एवढा मोठा फॅन होता तो. मला इथं कळलं यांचा तर बिझनेस वरती आहे. खाली का करताय पंचर दुरुस्तीचं काम. अरे वा वा किती मल्टी बिझनेस मॅन आहे यांनी लोक. थेट आमचा ज्यूस आला. आम्ही ज्यूसकडे लक्ष दिलं. आमच्या ज्यूसचं नाव होतं गंगा जमुना ज्यूस. कसा सुंदर म्हणून माझ्या मित्राने एक स्नॅप काढला. माझा भाऊ पण म्हणतो कुठे जाऊ पण एक स्टोरी लागली पाहिजे. थेट तिथून निघता एक मला बोडकी गाडी दिसली. म्हणजे मागचं त्याचं टप्पर नव्हतं. तुम्हाला काय सांगू फर्निचर पण भेटलं. हॉस्टेलला आणावं म्हटलं पण एवढं सामान कुठे आहे आपल्याला. मला तुम्हाला म्हणून सांगतो झाडाचे पानं गळल्यावर झाड असं दिसते आणि माणसाचे केस गळल्यावर माणूस असा दिसते. आपली भेट होईल उद्याच्या ब्लॉगमध्ये.